स्वयंभू डाव्या सोंडेची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे. दोन्ही डोळ्यात लाल मणी आणि हिरे आहेत. हे मंदिर संपूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे. युरोपियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितळाच्या 2 मोठ्या घंट्या मिळाल्या होत्या. त्यातील एक महड तर दुसरी इथे आहे. हे गणपतीचे मंदिर श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊरगाव हे इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया गोसावी यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षानंतर पेशव्यांनी तिथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. या संदर्भात आणखी एक कथा आहे की राजा अभिजित व त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्याजवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वानांचे जेवण खाऊ घातले. गणासुराला ते चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला. त्यांनी कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला. गणपतीने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिले. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि हे सर्व कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असेही म्हणतात.